हॅलो नमस्कार फ्रेंड्स, ऑल हेल्प इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की आमचा हरवलेला मोबाईल कसे शोधता येईल। आज आमचा मोबाईल आमच्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग झालेला आहे आणि आमचे सर्व मेसेज, ईमेल्स, फोटोज, डॉक्युमेंट्स, जीमेल, म्युझिक, कॉन्टॅक्ट, व्हिडिओ, डेटा, पासवर्ड व अन्य माहिती आमच्या मोबाईलमध्येच असतात। पण हे जर चोरी किंवा हरवल्यास काय याला शोधणे शक्य आहे? तर मग या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आमचा चोरी झालेला मोबाईल किंवा हरवलेला मोबाईल कसे शोधता येईल। नमस्ते, माझे नाव विकास चौधरी आहे आणि ऑल हेल्प इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे। फ्रेंड्स, आपण अजूनही आमचे ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नाहीत तर आपण इथे बघा, माझ्याकडे एक लाल कलरचे सबस्क्राईब बटन आहे। आपण इथून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल दररोज आम्ही एक नवीन व्हिडिओ घेऊनच येतो आपल्याकरिता। तर फ्रेंड्स, आमचा मोबाईल जर हरविला तर तो कसे शोधता येईल हेच बघूया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये। तर फ्रेंड्स, आमचा मोबाईल शोधण्याकरिता तसे तर बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत आणि त्या सॉफ्टवेअर्स आणि ॲप्लिकेशनला तर आम्हाला आमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून तेथे रजिस्ट्रेशन करून त्या ॲप्लिकेशनला आमच्या मोबाईलमध्ये ठेवावे लागेल। तर फ्रेंड्स, हे तर शक्य नाही आमच्याकडे की आमचा मोबाईल कधीही आमचा मोबाईल हरवेल आणि त्या ॲप्लिकेशनला नेहमीच आम्ही आमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवू। तर असाही प्रॉब्लेम असू शकतो किंवा आमच्या मोबाईलमध्ये डेटा ठेवण्याकरिता मेमोरी थोडी फ्री नसते आणि आम्ही त्या ॲप्लिकेशनला अनइन्स्टॉल करून टाकतो आणि इन्स्टॉल झालेल्या ज्या ॲप्लिकेशन आहेत त्या आम्ही यूज करू शकत नाही आणि पुन्हा आमचा मोबाईलसुद्धा ट्रेस करू शकत नाही। तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आम्हाला कुठल्याही ॲप्लिकेशनचा वापर न करता आमच्या मोबाईलचे लोकेशन कसे ट्रेस करता येईल हेच बघूया। तर चला फ्रेंड्स, आपण एक वेळ आपल्या गुगलच्या क्रोम ब्राउझरकडे जाऊया। फ्रेंड्स, आपण इथे बघा, माझ्याकडे गुगलची न्यू टॅब ओपन झालेली आहे आणि आपण इथे बघा, माझ्याकडे गुगलचे क्रोम ब्राउझरची एक टॅब ओपन झालेली आहे आणि फ्रेंड्स, आपण एक वेळ गुगलकडे जाऊया। गुगलवर आपण इथे व्हिजिट केलेले आहे। तर फ्रेंड्स, आम्हाला अँड्रॉइड मोबाईलला शोधण्याकरिता काय करायचे आहे? तर फ्रेंड्स, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंबर 1, आमच्या मोबाईलमध्ये आमच्या जीमेल आय डीने आम्ही साइन अप असणे आवश्यक आहे आणि त्याच आय डीने आम्ही आमच्या मोबाईलला शोधू शकतो। तर फ्रेंड्स, आम्हाला आमच्या जीमेल आय डीने आमचा मोबाईल शोधायचा आहे। तर चला आपण एक वेळ शोधून घेऊया। मी माझ्या कम्प्युटर मार्फत तुम्हाला मोबाईल शोधून दाखवत आहे आणि फ्रेंड्स, तुम्ही तुमच्या मोबाईल मार्फत सुद्धा शोधू शकता। तर चला फ्रेंड्स, आपण एक वेळ बघून घेऊया। तर आम्हाला आमच्या गुगलमध्ये टाईप करायचं आहे अँड्रॉइड डिव्हाइस मॅनेजर। तर फ्रेंड्स, आपण इकडे बघा, मी इथे अँड्रॉइड डिव्हाइस मॅनेजर सर्च केलेले आहे आणि हे बघा, आमच्याकडे अँड्रॉइड डिव्हाइस मॅनेजरची एक वेबसाईट ओपन झालेली आहे। तर आम्हाला ही वेबसाईटवर व्हिजिट करायची आहे। ही सुविधा गुगलची आहे आणि गुगल प्रत्येक मोबाईलला ट्रेस करत असतोच। तर चला आपण एक वेळ अँड्रॉइड डिव्हाइस मॅनेजरकडे जाऊया। तर फ्रेंड्स, आम्हाला इथे अँड्रॉइड डिव्हाइस मॅनेजरकडे जाण्याकरिता आम्हाला आमच्या जीमेल आय डीने साइन अप करायचे आहे। तर चला आपण एक वेळ इथे साइन अप करून टाकूया। तर फ्रेंड्स, आपण अँड्रॉइड डिव्हाइस मॅनेजरवर लॉग्ड इन आहोत। हा मोबाईल आहे माझ्याकडे GTI 8262, हा मॉडेल नंबर आहे माझ्या मोबाईलचा आणि नंतर हे बघा, लास्ट लोकेशन ॲट 18:25 म्हणजेच लास्ट लोकेशन म्हणजेच आपण इथे बघा 18:25 म्हणजेच मी 6:25 इथे ऑनलाईन होतो आणि हे बघा माझे लोकेशन्स आहेत आणि हे बघा डोणगाव महाराष्ट्र हे पिन नंबर आहे आणि इंडियामधून हे माझे लोकेशन इथे शो करत आहे। तर आपण इथे बघा फ्रेंड्स, माझे व माझ्या मोबाईलचे अंतर 22 मीटरचे आहेत, जवळपास 22 मीटरचे अंतर आहेत माझे आणि माझ्या मोबाईलचे। तर आपण इथे बघा फ्रेंड्स, लास्ट ऑनलाईन 27 जानेवारी 2017 म्हणजे आजच मी इथे ऑनलाईन होतो आणि हे माझे शेवटचे जे लोकेशन आहे ते इथे शो करत आहे। तर फ्रेंड्स, आपण इथे बघा, एकतर आपण आपल्या मोबाईलचे बेल सुद्धा वाजवू शकता। तर आपण एक वेळ आपल्या मोबाईलची बेल वाजवून टाकूया की आपल्या मोबाईलची बेल इथून वाजेल किंवा नाही। तर हे बघा, मी इथे रिंगवर क्लिक केलेले आहे आणि नंतर बघा, आपण इथे बघा, मला काही नोटिफिकेशन्स येत आहेत गुगलच्या आणि हे बघा, आपल्या मोबाईलची जी बेल आहे 5 मिनिटाच्या आत वाजणे चालू होऊन जाईल, आपल्याला इथे काही शो करत आहे। पण हे रिंग कधी वाजेल? ज्यावेळेस तुमचा मोबाईल ऑनलाईन असेल त्यावेळेसच, म्हणजेच तुमच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन नेटवर्क असेल त्यावेळेस, तुमच्या मोबाईलमध्ये डाटा इनेबल असेल त्यावेळेस हे रिंग वाजतील। तर फ्रेंड्स, आपण एक वेळ रिंग करून टाकूया आणि हे बघा, रिंग रिक्वेस्टेड
इथे बघा आपण रिंग रिक्वेस्टेड, आपली मोबाईलची जी रिंग आहे ती तिथे रिक्वेस्ट देत आहे आणि लगेच आमच्या मोबाईलवर काही गुगलचे मेसेज जातील आणि थोड्याच वेळात आमच्या मोबाईलची बेलसुद्धा वाजायला चालू होऊन जाईल. तर फ्रेंड्स आपण इथे बघा, जसे की मी तुम्हाला सांगितले होते की माझ्या मोबाईलची बेल वाजायला चालू होऊन जाईल आणि माझ्या मोबाईलची बेल इथे वाजत आहे. आपल्याला आवाज येतच असेल फ्रेंड्स. आपल्या मोबाईलची बेल अशा प्रकारे आपण इथून वाजवू शकता. तर फ्रेंड्स इथून आम्ही आमच्या मोबाईलची बेलसुद्धा वाजवू शकतो. नंतर फ्रेंड्स आपण इथे बघा लॉकचे एक सिम्बॉल आहे आमच्याकडे. आम्ही इथून आमच्या मोबाईलला सुद्धा लॉक करू शकतो. तर आपण एक वेळ लॉकवर क्लिक करून टाकूया आणि नंतर एक वेळ आपण बघून घेऊया. तर फ्रेंड्स हे बघा, लॉक द स्क्रीन. आम्ही आमच्या मोबाईलच्या स्क्रीनला लॉकसुद्धा सेट करू शकतो. आणि हे बघा, न्यू पासवर्ड टाकायचा आहे, कन्फर्म पासवर्ड आहे आणि रिकवर मेसेज आहे. जर तुम्हाला मोबाईल रिकवर करायचा असेल तर इथून रिकवरसुद्धा करू शकता. तर फ्रेंड्स मी तर इथे माझ्या मोबाईलला लॉक करणार नाही आणि तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्ही इथून करू शकता. नंतर आपण इथे बघा मोबाईलवर इर्स नावाने एक बटन आहे आणि याच्यावर आपण एक वेळ क्लिक करून टाकूया आणि हे बघा आमच्या मोबाईलचे सर्व डाटासुद्धा इथून डिलीट होऊ शकतो. हे बघा, आमच्या मोबाईल जर पूर्ण फॅक्टरी रिसेट करायचा असेल तर आपण इथे बघा आम्हाला इथे काही नोटिफिकेशन्स आहेत आणि हे बघा आमची पूर्णपणे फॅक्टरी येथे रिसेट होऊन जाईल, इथे आम्हाला काही सांगत आहे. तर फ्रेंड्स आम्ही इथून आमच्या मोबाईलला रिकवरसुद्धा करू शकतो, म्हणजेच आमची फॅक्टरी पूर्णपणे रिसेट होऊन जाईल. जर तुम्हाला इथून रिसेट करायचं असेल तर तुम्ही इथून रिसेटसुद्धा करू शकता. नंतर फ्रेंड्स आपले लोकेशन आपण एक वेळ पूर्णपणे बघून घेऊया की लोकेशन कंप्लीट आहे किंवा नाही. तर हे बघा, हे आमचे लोकेशन आहे आणि जवळपास मी 22 मीटरच्या जवळपासच माझे आणि माझ्या मोबाईलचे अंतर आहे. तर हे बघा, मी औरंगाबाद नागपूर या रोडवर आहे आणि हे बघा या रोडवर माझे काही लोकेशन इथे शो करत आहे आणि येथेच मी उपलब्ध आहे. आपण इथे बघू शकता फ्रेंड्स, इथे आमचा मोबाईल जर कुठे अजून बाजूला सरकला असेल तर आपण इथे बघा आमच्याकडे लोकेशन डिवाइस म्हणून हे बटन आहे. आपण इथे बघा एक छोटीशी बिंदी आहे आणि या बिंदीवर जर आम्ही क्लिक केले तर हे बघा कनेक्ट युअर लोकेशन आणि हे बघा आमचे लोकेशन डायरेक्टली इथे शो करेल. तर आम्ही फ्रेंड्स औरंगाबाद नागपूर रोडवर आहोत आणि हे बघा आमचे कम्प्लिटली लोकेशन इथे दाखवत आहे. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आम्ही अँड्रॉइड डिवाइस मॅनेजरकडनं आमच्या मोबाईलला ट्रेस करू शकतो आणि आमचा मोबाईल कुठे आहे ते बघू शकतो आणि मोबाईलला लॉकसुद्धा करू शकतो आणि मोबाईलची बेलसुद्धा वाजवू शकतो. याच्यामार्फत आम्हाला कुठल्याही ॲप्लिकेशनची गरज नाही आहे, फक्त गरज आहे ती आमच्या जीमेल ॲड्रेसची आणि तो जीमेल ॲड्रेस आमच्या मोबाईलमध्ये ॲक्टिवेट असणे आवश्यक आहे आणि डाटा इनेबलसुद्धा असणे आवश्यक आहे. तर फ्रेंड्स तुम्ही अँड्रॉइड डिवाइस मॅनेजरकडनं तुमच्या मोबाईलला ट्रेस करू शकता. आणि हो फ्रेंड्स, तुम्ही अजूनही आमच्या ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसतील तर सबस्क्राईब करून घ्या. तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराच, कारण कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल आम्ही दररोज एक नवीन व्हिडिओ आपल्याकरिता घेऊनच येतो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला पसंत आला असेल तर तुमच्या मित्रांना दाखवा, शेअर करा, त्यांनासुद्धा हेल्प होईल. तर फ्रेंड्स धन्यवाद. जय महाराष्ट्र.